एकदा सायदामध्ये बसत आणि मनामध्ये जी मुरगळ आली ती झटकून टाकायचा आणि फ्रेश मार्क असा. आणि मी जास्त वेळ घेत नाही, 5च मिनिटं. सोन्याचं देखील स्वप्न पाहणार आहे आणि 2 छत्रपतींना घडवणाऱ्या अशा महान माता, राजमाता, राष्ट्रमाता माझा जिजाऊसाहेब यांची आज जयंती आपण साजरी करतोय. आणि त्याचबरोबर स्वामी विवेकानंद यांची ही आज जयंतीच आहे. तर मला एक सांगायचं की जयंती का साजरी करायची यांची. एक चिकित्सक आपल्याला पाहिजे. विद्यार्थ्यांनी सांगितलं, त्यांचा जन्म सांगितला, त्यांचा कार्यक्रम सांगितला, परंतु ह्या जयंती किंवा पुण्यतिथी साजरे करण्यामागचा हेतू काय आहे. तर त्यातून आपल्याला काय शिकायचं असते की यांचं या महापुरुषांचं जे चरित्र आहे त्या चरित्रातून एक एक गुण आपल्याला कसा निवडता येईल. माझी जिजाऊंचं जर त्यावेळेचा कार्यक्रम पाहिला तर सगळी मोठी संतरच होती आणि त्यावेळेस स्वराज्याचं स्वप्न पाहणं म्हणजे ही सुद्धा एक पाप समजलं जायचं. आणि त्या काळात जिजाऊंनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं. मग हाच गुण आपल्याला घ्यायचा आहे. आपल्या घरची परिस्थिती कशी असो, आर्थिक परिस्थिती नाजूक असेल, कशी असेल, तरीही आपण आपल्या ध्येयाचं, आपल्या विकासाचं आणि आपल्या उत्कर्षाचं स्वप्न पाहायला काही हरकत नाही. आज आपण नवीला असो, 10वीला असो, आपण मोठं स्वप्न पाहिजे की मला पहिला नंबर आणायचा, मला दुसरा नंबर आणायचा आहे. म्हणजे ह्या जयंतीच्या माध्यमातून आपल्याला काय घ्यायचंय तर हे घ्यायचं असते. तर अशा राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ साहेब त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 सिंदखेडमध्ये झाला. वडील सरदार होते, लखनौराजे. नंतर त्याचं लग्न झालं, तेही घराणं होतं, भोसले घराणं, मूळचं घराणं होते. मग जहागीरची कन्या भोसल्यांची सून झाली. तिने भोसल्याकडे आलं नाही, नेहमी युद्धाचा प्रसंग असायचा. डोळ्यासमोर जवळची माणसं युद्धात गेलेली पाहण्याची ती परिस्थिती होती. आता सांगायला सांगितलं का कार्तिक झाल्यानंतर खंडागडचा हाती पिसाळला होता. तर त्यावेळेस मुलगी म्हणून कसं वागावं पाहिजे. तर आजच्या मुलीवर पाहिलं तर आपण मुलीचं गुणगान गातो. तर जिजाऊने स्वतःच्या वडिलांवर तामाला उडवली होती. कारण जाधवांनी भोसल्यावर हल्ला केला होता त्या हत्तीच्या पिरियडमध्ये. आणि त्यावेळेस जिजाऊंचे दिन वारले होते आणि त्याचा बदला घेण्यासाठी परत शहाजीराजे हे जाधवांचे बदला गेले होते. हा इतिहास आहे. तर त्यावेळेस आपल्या नावावर वार होतोय आणि तो वार करताना आपण दुसरा तिसरा नसून आपला बाप आहे हे पाहिल्यानंतर स्वतः मुली त्या बापावर जाणार की धावली होती. म्हणजे काय तिथं काय महत्वाचं आहे की आपण ज्या घरी गेलो त्याच घरचं आपल्याला म्हणजे गुणगान गाता यावं. म्हणजे असे बरेचसे गुण आहेत या जिजाऊमध्ये. स्वराज्याचा पहिला छत्रपती घडवला, परिस्थिती बिकट होती. शहाजीराजे कर्नाटकमध्ये होते आणि बाणशिवराला घेऊन माझीजवळ पुण्यामध्ये आल्या. पुण्याची जहागिरी सांभाळली. त्या पुण्यामध्ये गालाचा नांगर फिरवला होता. तिथं कोणी शिकून करत नव्हतं. आज त्या ठिकाणी सोन्याचा नांगर घातला आणि पुन्हा म्हणजे त्या ठिकाणी सुखरूप काम जनतेचा पुनर्कारभार असे खूप बरेचसे गुण आहेत माझ्या जवळमध्ये. कारण की तुम्ही कारण हा इतिहास राजकशी आपल्याला ठेवलेलो आणि असंच लोकांसाठी प्रेरणास्थान असणारे आज दुसऱ्या व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद. तर त्याच्या तुम्हाला तुम्हाला एक गोष्ट सांगतो. स्वामी विवेकानंद लहान होते आणि त्यांचा वाढदिवस होता. मग त्या वाढदिवसाला वेळेस काय झालं, त्यांचे बरेचसे पाहुणे सगळे आले आणि स्वामी विवेकानंदांचे वडील हे त्या काळात म्हणजे मोठे वकील होते. त्याचं त्या काळात इंग्रजांना दरबारात झाले सगळ्या गोष्टी होत्या. कारण तो काळ इंग्रजाचा काळ होता. तर त्यांच्या वाढदिवसा दिवशी सगळे पाहुणे गावे गोळा झाले, त्यांचे मित्र गोळा झाले आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याने विचारलं प्रत्येकाला सध्या त्यांच्याबरोबर जे मित्र होते की तुला काय व्हायचंय, तुला काय व्हायचंय. तर कोणी सांगितलं मला वकील व्हायचंय, कोणी सांगितलं मला डॉक्टर व्हायचंय. आणि शेवटी ते इंग्रज अधिकारी स्वामी विवेकानंद कसे आले आणि त्या म्हणाले नरेंद्र तुला काय व्हायचंय. तर नरेंद्र काय असायचं रोज पाहायचं की त्याचे वडील त्या टाकीच्या गाडीमध्ये जायचे. त्यावेळेस घोडागाडी असायची कारण तो बसणारा पुढं असायचा म्हणजे चालवणारा आणि जे मागं असते तर ते थोडा खटा असायचा. मग त्या टांग्यावाल्याचा रुबाब, त्याचा फेंडा बांधलेला, त्याच्या अंगावरचे कपडे हे पाहून
रवींद्रला वाटायचं की आता मला तो टांगेवाला बनवायचंय, आणि त्या अधिकाऱ्याला सांगितलं की मला टांगेवाला बनायचंय. तर त्यावेळेस सगळे हसायला लागले की एवढा मोठा वडील वकील आहे, मुलांनी काय म्हणायला पाहिजे, मला जज व्हायचंय, पण हा काय म्हणतो तुम्हाला टांगेवाला व्हायचंय. त्यावेळेस त्याच्या वडिलांनाही राग आला. पण संध्याकाळी घरात आल्यानंतर आईने विचारलं की नरेंद्रा, कारण प्रत्येकाने सांगितलं कोणाला वकील व्हायचं, कोणाला डॉक्टर व्हायचं, कोणाला काय व्हायचंय, तर तू टांगेवाला व्हायचं असं का म्हटलंस. तर काय आता आईचं काय असं थोडं वाईट वाटलं लागला आणि आईने त्या प्रेमापोटी विचारलं. मग त्याच वेळेस त्या आईने त्याला सांगितलं, नरेंद्र तुला टांगेवाला व्हायचं ना तर टांगेवाला जरूर हो. पण त्या घरात एक भिंतीवर फोटो होता. त्या फोटो कोणाचा होता तर कृष्णाचा आणि अर्जुनाचा. आपण पाहिलं असेल, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं सुजानं. तो जे श्लोक होता तर टांगेवाला जर व्हायचं असेल तर असा टांगेवाला हो की भगवान श्रीकृष्णासारखा जगाचं सारथ्य तरी करावं, जगाला ज्ञान द्यावं. आणि तोच गुण त्या नरेंद्राने त्या दिवशी त्यांच्या डोक्यात शिरला आणि आईला सांगितलं मी टांगेवाला होईल, पण तो कसा भगवान श्रीकृष्णासारखाच होईल. आणि त्या दिवशी ठरवलं, शाळेत गेले आणि मोठे विद्यार्थी होऊन आज अमेरिकेच्या धर्म परिषदेमध्ये गेले. तिथे त्यांना एक अनुभव आला की त्या धर्म परिषदेमध्ये त्यांना प्रत्येक धर्माचे एक ग्रंथ आणले होते आणि सगळे ग्रंथ एकावर ठेवले होते आणि सगळ्या खाली आपली भगवद्गीता होती. प्रत्येक जण आपापल्या धर्माचं सांगायला लागला की आमच्या धर्माचा ग्रंथ मोठा आहे, कोणी कुराण मला त्याचं वैशिष्ट्य सांगायला लागला, बायबल मला त्याचं सांगायला लागला. आणि शेवटी नंबर आला नरेंद्राचा, म्हणजे स्वामी विवेकानंदांचा. आणि ते बोलायला लागले की जगामध्ये सगळ्यात महान जर संस्कृती असेल तर आमची भारतीय संस्कृती आहे, आणि जगातला सगळ्यात महान ग्रंथ असेल तर तो भगवद्गीता आहे. मग तिथे एक जण विचारलं, तुमचा ग्रंथ एवढा महान आहे तर तो मग खाली कसं काय आहे. मग त्यावेळेस स्वामी विवेकानंदाला वाटलं, म्हणजे कल्पना वाटला, तर त्यांनी सांगितलं की सर्व धर्मग्रंथाचं जे स्थान आहे, मूळ आहे, तर तो आमचा भारतीय संस्कृती म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे आणि तो सगळ्यांचा आधार आहे आणि त्याच्यावर तो खाली आहे. तर असे वेगवेगळे अनुभव आपल्या स्वामी विवेकानंदांच्या जीवनात सांगता येतील. आणखी बरेच संस्थांना बोलायचे, जास्त मी वेळ घेत नाही. तुम्हाला सर्वांना पुन्हा जिजाऊ जयंतीच्या आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.